नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम संजीवनी या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे चौथ्या टप्प्यातला कॅन्सर आणि इम्युनोथेरपी. आणि याबाबतच आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत डॉक्टर IG पटेल. डॉक्टर पटेल, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. डॉक्टर IG पटेल हे कॅन्सर इम्युनोथेरपिस्ट आहेत. कॅन्सर इम्युनोथेरपी या प्रभावी उपचार पद्धतीचे जनक म्हणून डॉक्टर IG पटेल यांची ओळख आहे. आयुर्वेदात MD असलेले डॉक्टर IG पटेल हे गेल्या 20 वर्षांपासून औरंगाबादमध्ये प्रॅक्टिस करतात. तसंच बुलढाण्यातील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले डॉक्टर IG पटेल यांनी कॅन्सर इम्युनोथेरपीसाठी 100 खाटांचं सुसज्ज असं हॉस्पिटल देखील तयार केलेलं आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर डॉक्टर IG पटेल यांनी उपचार पद्धती जी आणलेली आहे, ही उपचार पद्धती एक नवीन आशेचा किरण समजला जातो. चला तर मग आपण चर्चेला सुरुवात करूयात. डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. सर, कॅन्सरसारखा गंभीर आजार, खरं तर कॅन्सरचं नाव काढल्यावर सगळ्यांच्याच मनात धडकी भरते, भीती असते. आणि त्यातही कॅन्सरची एक स्टेज पार केल्यावर रुग्णांमध्ये किंवा चौथ्या टप्प्यात आता कॅन्सर आलाय म्हटल्यावर रुग्ण आता जगणारच नाही किंवा एकंदरीतच रुग्ण आणि त्याचे नातेवाईक जगण्याची आशाच सोडून देतात. सगळ्या आशा त्यांच्या मावळतात. तर खरंच ही चौथी स्टेज जी असते कॅन्सरची, ती इतकी धोकादायक किंवा रुग्णाला त्याचा अपाय होऊ शकतो अशी असते का? ॲक्च्युली कसं असतं की हे ज्या स्टेजेस असतात हे त्या कॅन्सर किती ऑर्गनमध्ये आहे रुग्णाच्या त्याच्यावरनं आपण डिसाईड करतो की ते कुठल्या स्टेजला आहे. फर्स्ट स्टेजला असेल तर एका ऑर्गनमध्ये किंवा रिमूवेबल असेल पूर्ण कंप्लीट आजार. सेकंड स्टेज, थर्ड स्टेज, फोर्थ स्टेज. आजकाल काय झालं आहे की जे इन्व्हेस्टिगेशन्स आले आहेत, खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज आल्या आहेत, डिजिटल टेक्नॉलॉजी, न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी. त्याच्यामुळे काय होतं की डायग्नोसिस हा पूर्ण सेल टू सेलपर्यंत होतं. तर फोर्थ स्टेज वरती पेशंटचं डायग्नोसिसचं प्रमाण पूर्वीपेक्षा नक्कीच जास्त झालं आहे. आणि फोर्थ स्टेजला कॅन्सर आला, डिटेक्ट झाला तर असं हताश किंवा निराश न होता त्याचं जर व्यवस्थित ट्रीटमेंट आपण केलं पेशंटला तर नक्कीच त्याचा रुग्णांना फायदा होतो आणि तो रुग्ण नक्कीच पूर्णपणे सुद्धा बरा होऊ शकतो. किंवा इन केस खूपच जास्त असेल तर त्याचं लाईफ तरी आपण एक्सटेंड करू शकतो. तर असं नक्कीच विचार करू नका की फोर्थ स्टेज कॅन्सर झाला आहे म्हणून आता हा रुग्ण लवकरच संपणार आहे किंवा याचं खूप कमी आयुष्य झालं आहे, असं नाही आहे. तुम्ही त्याला व्यवस्थित हे द्या, पॉझिटिव्हिटी द्या, त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट द्या किंवा त्याला जे काही आपण सपोर्टिंग म्हणू किंवा त्याला एक मदतीचा हात किंवा त्याला एक सपोर्ट, इमोशनल सपोर्ट किंवा फॅमिली सपोर्ट त्या प्रकारे द्या. आणि नातेवाईकांना सुद्धा सांगा की तुम्ही त्याला असं ट्रीट करू नका की नक्की तू आता फोर्थ स्टेज कॅन्सर आहे, तू आता जाणार आहे असं. त्याच्यामुळे काय होतं की तो पेशंट जगणार जरी असला तरी तो डिप्रेशनमध्ये जातो आणि त्याचं लवकर डेथ होते. तर नक्कीच त्याला जर आपण पॉझिटिव्हिटी दिली आणि व्यवस्थित ट्रीटमेंट दिलं तर नक्कीच तो पेशंटसुद्धा बरा होऊ शकतो. सर, कॅन्सरचं निदान जे आहे त्याचं डिटेक्शन लवकर झालं पाहिजे असं म्हणतात. बऱ्याचदा काय होतं की विज्ञानाचा अभ्यास असं सुद्धा सांगतो, मेडिकल स्टडीज असं सुद्धा सांगतात की स्त्रियांमध्ये कॅन्सर डिटेक्ट होण्याचं प्रमाण किंवा कॅन्सरची लागण झाली आहे हे कळण्याचं प्रमाण काय म्हणतात त्याला कमी आहे. म्हणजे पुरुषांच्या तुलनेत डिटेक्शन होत नाही, निदान लवकर होत नाही. तर त्याचं कारण काय आहे? त्याचं एक कारण की कंटिन्युअस कामामध्ये असतात स्त्रिया बऱ्याच, तर त्यांना दुर्लक्ष होतं आजाराकडे किंवा पेन असलं तरी दुर्लक्ष होतं किंवा मग पेन असलं तर गोळी किंवा अशी कुठे गाठ असेल शरीरामध्ये तर त्याचं त्याच वेळी निदान करणं किंवा मग लगेच डॉक्टरकडे जाणं किंवा त्याच्या तपासण्या करणं ह्या स्त्रियांमध्ये जास्त अवॉइड करतात पुरुषांपेक्षा. त्यामुळे त्याचं प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त आहे की फोर्थ स्टेजला. दुसरं एक की एक प्रकारचं हे असतं म्हणजे निग्लिजन्स तर असतोच, पण कुठल्या डॉक्टरला दाखवायचं, मग का दाखवायचं. समजा आता ब्रेस्टमध्ये गाठ असेल तर बरेच स्त्रिया ते दाखवत नाहीत लवकर किंवा त्याला लपवतात की जेणेकरून मग तो आजार वाढत जातो आणि मग लास्ट स्टेजला डिटेक्ट होतं. अशा प्रकारे स्त्रियांमध्ये तो डिटेक्शनचा जो प्रमाण आहे तो नक्कीच कमी आहे. आणि आमच्याकडे आम्ही बघतो की
बऱ्याच स्त्रिया हा लास्ट स्टेजला सुद्धा डायग्नोस होतात ब्रेस्ट कॅन्सरमध्ये. डॉक्टर, हे झालं आता कॅन्सरच्या निदानाबाबत. पण एकदा का निदान झालं तर त्यानंतर आधी कॅन्सर म्हटलं की केमोथेरपी किंवा आता अलीकडे रेडिएशन थेरपी किंवा हार्मोन थेरपी, या सगळ्या थेरपीज आपल्याला माहिती आहेत. आणखीनही आता जसजसा काळ पुढे येईल तसं आणखी ॲडव्हान्सेस येत जातील या सगळ्या ह्याच्यामध्ये. हां, तर मग एक प्रश्न असा आहे की या सगळ्यामध्ये इम्युनिटी किंवा प्रतिकारक शक्ती त्या रुग्णाची चांगली असणं महत्त्वाचं आहे. आणि कॅन्सर आणि इम्युनोथेरपी याचा संबंध कसा लावता येईल किंवा किती इम्पॉर्टंट आहे इम्युनोथेरपी? इम्युनोथेरपी कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हल्ली आपल्या देशामध्ये आपण इम्युनोथेरपी खूप म्हणजे प्रचलित होते, पण जपानसारख्या देशामध्ये फार पूर्वीपासून ते लोक इम्युनोथेरपीवरतीच जास्त ट्रीटमेंट करून कॅन्सरचं ट्रीटमेंट करतात. किमोथेरपी, रेडिएशन अवॉइड करतात जेणेकरून पेशंटला त्रास होऊ नये किंवा मग दुसरे काही कारण असतील. तर अशा प्रकारे इम्युनोथेरपीचा नक्कीच रुग्णांना फायदा होतो. आणि दुसरं विशेष म्हणजे याने कुठल्याही तुमच्या पेशंटला त्रास होत नाही, हा एक खूप मोठा याचा फायदा आहे. आणि याचे रिझल्ट पण खूप जास्त असतात आधी थेरपीजपेक्षा. आणि तुम्हाला किमोथेरपी, रेडिएशन सुरू असेल आणि सोबत तुम्हाला इम्युनोथेरपी घ्यायचं असेल तरी पण तुम्ही घेऊ शकता. हा एक आणखी ॲडव्हान्टेज याचा असतो की तुम्ही एकतर इवन किमोथेरपी, रेडिएशन संपलं असेल तेव्हा पण किंवा ड्युरिंग किमोथेरपी, रेडिएशन तुम्ही घेऊ शकता किंवा नंतर पण घेऊ शकता. तर अशा प्रकारे इम्युनोथेरपी हे नक्कीच कॅन्सर पेशंटसाठी अत्यंत उपयोगी सिद्ध होते आहे. आणि त्याचा पुरेपूर पेशंट्स आमच्याकडे सुद्धा फायदा घेत आहेत. सर, आता इम्युनोथेरपी म्हणजे नक्कीच आपल्याला त्या कॅन्सरग्रस्ताची, त्या रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची आहे. पण या सगळ्यात आव्हान असं असतं डॉक्टरांसमोर की मला वाटतं तुम्ही पण बऱ्याचदा याचा अनुभव घेतला असेल की एकीकडे कॅन्सर त्याच्यावर मारा करतोय आणि दुसरीकडे डॉक्टर म्हणून तुम्हाला त्याचा जीव वाचवायचा आहे किंवा त्याची प्रकृती आणखी चांगली कशी करता येईल, त्याची प्रतिकारशक्ती आणखी चांगली वाढवता कशी येईल याच्याकडे तुमचा कल असतो. तर कॅन्सरच्या विरुद्ध इम्युनोथेरपी हे तुम्ही बॅलन्स करावं लागतं. खूप म्हणजे त्या पेशंटचा आजार किती आहे त्याचे भरपूर फॅक्टर आहेत. मी आता कमी टाईममध्ये एक्सप्लेन करणं शक्य नाही, पण एक मुख्य सांगतो की त्या पेशंटचं एज किती आहे, वेट किती आहे, मेल आहे, फिमेल आहे, त्याची इम्युनिटी किती आहे, म्हणजे त्याचं एक जनरल, नंतर मग त्याची हाईट, वेट, हे जे बाकीचे फॅक्टर असतात. मग त्याचं रेजिस्टन्स म्हणजे डिसीजला तो किती करतो आहे, त्याचं बाकी पल्स रेट, BP, हे ते बाकीचे जे फॅक्टर आहेत त्याचे बॉडीचे, ते ब्लडचे फॅक्टर असतात, ते सगळे व्यवस्थित आहेत का, त्या हिशोबाने त्याचे डोजेस मॅनेज करावे लागतात की जेणेकरून त्याचा जो आजार आहे तो पण कमी व्हायला पाहिजे, म्हणजे की ते आजारावरती सुद्धा मारा व्हायला पाहिजे मेडिसिनचा, आणि सायमल्टेनियसली त्याची इम्युनिटीसुद्धा बूस्ट व्हायला पाहिजे की जेणेकरून तो इम्युनिटी तो प्रतिकारक्षमता त्याची आपण जितकी वाढवू शकतो आणि सोबत आजार कमी करण्याचे, असे सायमल्टेनियसली दोन्ही प्रोसेस करावे लागतात. आणि तो म्हणजे ते मी सांगितलं ना, त्याच्यात बरेच फॅक्टर असतात, ते सगळे फॅक्टर कन्सिडर करून मग त्याचे डोजेस ठरवावे लागतात की जेणेकरून त्याचा आजार पूर्णपणे बरा होईल. सर, खरं तर कॅन्सरचे प्रकार वेगवेगळे आहेत. लिव्हर कॅन्सर, म्हणजे फुफ्फुसांचा कर्करोग किंवा स्वादुपिंडांचा कर्करोग किंवा आणखी रक्ताचा कर्करोग, असे बरेच आहेत. मात्र या सगळ्यात आपण रक्ताच्या कर्करोगाविषयी जर बोलणं झालं तर त्या दृष्टिकोनातून आता ब्लड कॅन्सरमध्ये कॉम्प्लिकेशन्स तसे तुलनेने खूप असतात. तर ब्लड कॅन्सर रुग्णांमध्ये इम्युनोथेरपी कशा प्रकारे काम करेल? ब्लड कॅन्सर पेशंटमध्ये सुद्धा इम्युनोथेरपी अत्यंत उपयोगी सिद्ध होते. ब्लड कॅन्सरमध्ये काय होतं की एक प्रकारचं डिस्ट्रक्शन होतं रक्तामध्ये, ब्लडमध्ये. जे सेल्स असतात रक्तातले ते हळूहळू म्हणजे जिथे निर्माण होतात ते निर्माण होण्याची प्रक्रिया स्लो होऊन जातं आणि डिस्ट्रक्शनचं जे प्रमाण आहे ते जास्त होतं. तर इम्युनोथेरपीमध्ये काय करतो, एक प्रकारे आम्ही बूस्ट पण करतो आहे आणि जे सेल्स डेड झालेले आहेत किंवा ज्यांची
जी रिजनरेशनची जी प्रक्रिया आहे रिजनरेशनची ती पण वाढवणं आणि त्या पेशंटचं इम्युनिटीसुद्धा बूस्ट करणं, अशा दोन्ही गोष्टी रक्ताच्या कॅन्सरमध्ये किंवा लिम्फोमामध्ये केल्या तर नक्कीच त्या रुग्णांना फायदा होतो आणि त्याचा लिम्फोमा आणि ब्लड कॅन्सर दोन्हीमध्ये त्याचा अत्यंत उपयोगीपणे आपण इम्युनोथेरपीचा उपयोग करून घेऊ शकतो. सर, आता आणखी एक मुद्दा असा आहे की या सगळ्या कॅन्सरच्या प्रकारांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर असं म्हणतात की प्रोस्टेट कॅन्सरला ट्रीटमेंट करणं किंवा उपचार करणं हे लवकर जर त्याचं निदान झालं तर अतिशय सोपं जातं. तर प्रोस्टेट कॅन्सर्समध्ये आणि त्याच्या ट्रीटमेंटमध्ये प्लस इम्युनोथेरपीमध्ये त्याच्याशी संबंधित काय आता आणखी चांगल्या उपचार पद्धती आलेल्या आहेत? ॲक्च्युली इम्युनोथेरपीचा तर नक्कीच फायदा होतो प्रोस्टेट कॅन्सरमध्ये. आणि पण प्रोस्टेट कॅन्सर जर तुम्हाला अर्ली डिटेक्शन करायचं आहे तर काय होतं की निग्लिजन्स बऱ्याच प्रकारे होतं. ओल्ड एजमध्ये प्रोस्टेट एनलार्जमेंट म्हणून आपण ट्रीटमेंट घेत राहतो, बरेच वेळा टेस्ट होत नाहीत, मग एकदमच टेस्ट होतं, तर असं पण होतं. यात एक PSA नावाचं टेस्ट असतं. तर ते PSA नावाचं जर आपण टेस्ट केलं त्या रुग्णांमध्ये ज्याला वारंवार लघवी होते किंवा रात्री बरेच वेळा उठावं लागतं लघवीसाठी, असे जर सिम्पटम असतील तुमच्या पेशंटमध्ये तर नक्कीच त्याचं PSA नावाचं एक जी तपासणी आहे ती करून घ्यावी, जेणेकरून त्याचं लवकर निदान होऊन लवकर त्याचा उपचार आपल्याला करता येईल. नक्कीच डॉक्टर, खूप छान आपली चर्चा होते आणि खूप चांगली माहिती मिळते. खरं तर आणखीनही प्रश्न आहेत माझ्या मनात, ते आपण डॉक्टरांना विचारणार आहोत आणि आणखी माहिती आपण जाणून घेणार आहोत या सगळ्याविषयी आणि इम्युनोथेरपीविषयी. पण त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याबरोबर आहेत डॉक्टर IG पटेल आणि कॅन्सर आणि त्याच्यावर प्रभावी अशी इम्युनोथेरपी उपचार पद्धती या सगळ्या विषयावर आपण चर्चा करतोय. डॉक्टर, कॅन्सरच्या बाबतीत आपण लिव्हर कॅन्सरवर जर बोलायचं झालं तर लिव्हर कॅन्सर आणि इम्युनोथेरपी या सगळ्याचा संबंध कसा लावता येईल आणि त्याच्यावर किती प्रभावी आहे इम्युनोथेरपी? नक्कीच लिव्हर कॅन्सरमध्ये सुद्धा आपण इम्युनोथेरपीचा उपयोग अत्यंत छान प्रकारे करून घेऊ शकतो. आणि लिव्हर कॅन्सरमध्ये काय होतं की त्यातही असं होतं की अर्ली डिटेक्शन होत नाही. बरेच वेळा लिव्हर कॅन्सर हा एकदम लास्ट स्टेजला डिटेक्ट होतो किंवा लवकर होत नाही. ॲक्च्युली काय होतं की लिव्हर कॅन्सरमध्ये जे सिम्पटम्स असतात, जे लक्षणं असतात ती एकदम कावीळसारखी असतात. की त्या पेशंटला जर कुठल्याही पेशंटला जर कावीळ हा 15 ते 20 दिवसाच्या वरती कंटिन्युअस असेल तर त्याच्या ज्या टेस्ट असतात कॅन्सरच्या ते करून घेतल्या तर नक्कीच त्याचं निदान लवकर करता येईल आपल्याला. दुसरं, लिव्हर कॅन्सरमध्ये असं होतं की त्याला सर्जरी बरेच वेळा अवॉइड केली जाते, कारण की खूप मोठी सर्जरी असतं, खूप मोठा ऑर्गन आहे आणि रिजनरेशनचा जो प्रोसेस आहे लिव्हरमध्ये तो इतर ऑर्गन्सच्या तुलनेत कमी असतो. त्यामुळे लिव्हर कॅन्सरमध्ये सर्जरीज म्हणजे खूप जास्त सर्जरीज होत नाहीत लिव्हर कॅन्सरमध्ये. एकतर ओल्ड एज पेशंट असतात बरेच वेळा, 4 स्टेज कॅन्सरला डिटेक्ट होतं, त्यावेळेस इम्युनोथेरपीचा आपण नक्कीच त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. लिव्हर कॅन्सरमध्ये सिम्पटम्स जेव्हा कावीळसारखी लक्षणं निर्माण होतात त्यावेळेस त्यात पर्सिस्टंट म्हणजे कावीळ वाढत चालतो आणि जे कावीळची औषधं असतात ती ॲक्च्युली जनरली कावीळ झाला की हे औषध ते औषध असं पेशंट ट्राय करतात आणि त्याच्यामुळे तो आजार वाढत जातो 4 स्टेजपर्यंत. तर अशा प्रकारे अवॉइड न करता जर तुम्हाला पर्सिस्टंट कावीळ असेल किंवा कुठेही तुम्हाला असं काविळीसारखी लक्षणं असतील बरेच दिवसापर्यंत तर नक्कीच त्याची तपासणी करून घ्यायला पाहिजे योग्य वेळी. तर त्याचा अर्ली डिटेक्शन आपल्याला करता येईल आणि त्याला अर्ली ट्रीटमेंट जर दिलं तर नक्कीच लिव्हर कॅन्सरसुद्धा आपण रिव्हर्ट करू शकतो. आणि इम्युनोथेरपीनी लिव्हर कॅन्सरसुद्धा रिव्हर्ट होऊ शकतो एक प्रकारे आपण सांगू शकतो. असं की बरेच वेळा काय होतं की लिव्हर कॅन्सर नसतो बरेच वेळा पेशंटला, पण दुसऱ्या ऑर्गनमधून तो लिव्हरमध्ये जातो. समजा की लंग्समध्ये असेल तर लंग्सपासनं लिव्हर हा जवळ असतो, लंग्सला म्हणजे एक प्रकारे खालीच असतो लंग. तर लंग्समधून तो लिव्हरमध्ये जाण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही पेशंटला. तर
तो सुद्धा जेव्हा डिटेक्ट होतो त्यावेळेस सुद्धा तो 4th स्टेजलाच असतो. तर त्याला पण आपण इम्युनोथेरपीने करू शकतो आणि नक्कीच त्याचा इम्युनोथेरपीने त्या रुग्णांना फायदा होतो आणि त्याला आपण रुग्णांना बरं करू शकतो. नक्कीच डॉक्टर. आता स्त्रियांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर स्त्रियांमध्ये जे कर्करोगाचं निदान होतं आणि त्यातही स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे. स्तनांचा कर्करोग, तर स्तनांचा कर्करोगामध्ये सुद्धा हे तितकंच प्रभावी असतं का? बिलकुल. स्तनांच्या कर्करोगामध्ये किंवा कार्सिनोमा ब्रेस्ट कॅन्सर असतो ना, यात आम्ही बरंच वर्क करतोय आमच्या हॉस्पिटलला इम्युनोथेरपीने. आणि यात आम्ही एक ब्रेस्ट कन्झर्वेशन म्हणून एक कन्सेप्ट आणला आहे की तो जुनाच कन्सेप्ट आहे पण त्याला आम्ही डेव्हलप करतो आहे की रुटीनली काय होतं की ब्रेस्ट कॅन्सरमध्ये कम्प्लीट रिमूव्हल ऑफ दॅट ब्रेस्ट, म्हणजे की ज्या ब्रेस्टमध्ये कॅन्सर आहे त्याला आपण रिमूव्ह करतो. तर तसं न करता तो ब्रेस्टचा त्यांचा कन्झर्व, कारण काय असतं की बरेच वेळा जे ब्रेस्ट कॅन्सरचे ऑपरेटिव्ह झालेले पेशंट असतात तर त्यांच्यामध्ये एक प्रकारचं इन्फेरिटी कॉम्प्लेक्स किंवा त्यांचं एक फिलिंग ऑफ कमी होता, नाराज होता पेशंट, किंवा सोशल स्टिग्मा असतो एक प्रकारचा की यांना कॅन्सर झाला आहे. कोणाच्याही म्हणजे लेडीजमध्ये तर म्हणजे एक दुसऱ्याशी बोलणे किंवा ऑफिस वर्क वगैरे असेल तर नक्कीच त्याचा एक इन्फेरिटी कॉम्प्लेक्स त्या पेशंटमध्ये येतो. त्याच्यासाठी आम्ही ब्रेस्ट कन्झर्वेशनचा कन्सेप्टवरती काम करतो आहे की जेणेकरून कुठल्याही म्हणजे की डिफॉर्मिटी न येता किंवा त्या पेशंटला आम्ही ट्रीट करतो आहे की त्याचा जो ब्रेस्ट कॅन्सर आहे तो ब्रेस्ट रिमूव्ह न करता आम्ही ट्रीट करतो आहे. आणि त्याच्यात आम्हाला जवळपास 90% सक्सेस रेट आम्ही दिला आहे आत्तापर्यंत जे पेशंट आमच्यापर्यंत आले. तर त्याच्यासाठी आम्हाला आत्ता रिसेंटली इनसाईट मॅगझिन आहे ना US, त्यामध्ये आमचं टॉप 10 इंडियाच्या हॉस्पिटल्समध्ये आमच्या हॉस्पिटलचं नाव आलं आहे. आणि ॲक्च्युली मला US सगळीकडनं ऑल ओव्हर वर्ल्ड मेल येत आहे ब्रेस्ट कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी, कारण की हे जे आम्ही जो कन्सेप्ट आणला आहे की कन्झर्वेशन ऑफ ब्रेस्ट आणि विथ कॉस्मेटिक इम्प्लिमेंटेशन, तर त्याच्यामुळे तो जो कन्सेप्ट आहे तो खूप नवीन आहे अजून संपूर्ण जगामध्ये. त्यासाठी आम्हाला ऑल ओव्हर वर्ल्डमधनं मेल येत आहे किंवा कॉल्स येत आहे आणि पेशंट पण ऑनलाईन ट्रीटमेंटची डिमांड करत आहे किंवा मग इथपर्यंत येण्यासाठी पण तयार आहेत. तर नक्कीच त्याचा रुग्णांना फायदा होतो आहे आणि इन फ्युचर आणखी आम्ही काय बेटर पेशंटला देता येईल त्याचासुद्धा आम्ही प्रयत्न करतो आहे. डॉक्टर, नक्कीच ही जी इम्युनोथेरपी उपचार पद्धती आहे ती नक्कीच आशेचा किरण म्हणता येईल आपल्याला. पण दुसरी एक गोष्ट अशी की मुळात कॅन्सर होऊ नये, कारण शेवटी हे शरीर आहे. शरीराला कुठल्या व्याधी कधी जडतील, कोणत्या वयात जडतील आपण सांगू शकत नाही. पण तरी सुद्धा कॅन्सर होऊ नये किंवा कॅन्सर सारखे गंभीर आजार होऊ नयेत यासाठी एक जागृतीपर उपाय म्हणून आपल्याला काय करता येईल? किंवा असं म्हणतात की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. तर मग तुम्ही आमच्या सगळ्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? याला एकच आहे की तुम्हाला काही सिम्पटम्स असतील, म्हणजे काही प्रकारची लक्षणं असतात की सडन वेट लॉस एक, दुसरं तुमच्या शरीरामध्ये कुठेही गाठ असेल, थर्ड तुमच्या शरीरामध्ये कुठेही जखम असेल, एक गर्भाशयाच्या ठिकाणी असू द्यात किंवा मग ब्रेस्टच्या ठिकाणी किंवा मग तोंडामध्ये, कानामध्ये, की बरेच ट्रीटमेंट घेऊन पायाच्या ठिकाणी पण अशी जखम असू शकतं आणि ते पण कॅन्सरमध्ये कन्वर्ट होऊ शकतं. तर असं कुठलेही जखम किंवा गाठ तुमच्या शरीरामध्ये असेल तर त्याचं योग्य ती तपासणी किंवा ती न बरी होत असेल तर त्याची योग्य तपासणी करून घ्यावं. याचा अर्थ असा नाही की कुठलीही जखम आधी मेडिसिन घेऊन ट्राय करा की नॉर्मल एक 10-15 दिवस, महिनाभर किंवा बरी होत नाही आहे तर मग त्याच्या ज्या कॅन्सरच्या तपासण्या आहेत त्या करून त्याचा अर्ली डिटेक्शन आपण करू शकतो. दुसरं की व्यायाम, एक एक्सरसाइजेस, वॉकिंग, डाएट अवॉइड, आपण हे जे करू शकतो आपण. जंक फूडचं प्रमाण हल्ली खूप वाढत चाललं आहे, तर ते स्ट्रीट फूड, जंक फूड हे जोपर्यंत आपल्याला अवॉइड करता येतील तोपर्यंत करा. आपल्या डाएटमध्ये फ्रूट्सचं प्रमाण थोडं वाढवा, जेणेकरून एखाद्या वेळ नुसतं फ्रूट खाऊन किंवा मग एक हाफ
जो डाएट असतो तो आपला फ्रूट आणि सॅलॅडमध्ये कन्वर्ट करून त्याला पण आपण व्यवस्थित मॅनेज करू शकतो. आणि एक्झरसाइज द बेस्ट आहे. जर तुम्ही एक्सरसाइज योगा वगैरे करत असाल तर नक्कीच तुम्ही प्रिव्हेन्शन करू शकता. कुठल्याही आजाराशी नाहीच कॅन्सर पण हायपरटेन्शन, डायबिटीज जे काही आजार आजकाल होत आहेत तर त्याचंसुद्धा तुम्ही प्रिव्हेन्शन करू शकता योगा एक्झरसाइजेसनी. तर नक्कीच ते करा आणि आपलं डाएट योग्य ठेवा. हेल्दी फूड खा, गरम फूड खा. हेच माझा संदेश राहील सगळ्या प्रेक्षकांना. नक्कीच आपण ऐकलं डॉक्टरांचा सल्ला सरांनी जाता जाता दिला की हेल्दी राहा, आरोग्यदायी जीवन जगा, स्वतःच्या सगळ्या जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल करा, निसर्गाचा आधार घ्या, नैसर्गिक गोष्टींचा वापर करा आणि स्वतः आनंदी राहा, फिट राहा. नक्कीच आणखी तुमच्या काही शंका असतील तर स्क्रीनवर तुमच्या नंबर दिलेले आहेत, त्याचा वापर करून तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधू शकता, डॉक्टरांना संपर्क करू शकता. ईमेलद्वारे सुद्धा तुम्ही डॉक्टरांना तुमच्या मनातल्या शंका ज्या आहेत त्या विचारू शकता आणि नक्कीच डॉक्टर त्याचं निरसन करतील. डॉक्टर, तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात आणि इतक्या चांगलं मार्गदर्शन केलं इतक्या गंभीर विषयावर, त्यासाठी तुमचे आभार मानते. नमस्कार. यानंतर साम संजीवनीमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा आपण भेटूया पुढच्या भागात एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार. पाहत राहा साम टीव्ही.